नमस्कार. मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागामध्ये म्हणजेच 25 तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आजी अंतराच्या फोटोच्या जवळ आलेल्या असतात. त्या म्हणतात की अंतरा, तू जेव्हा होती ना तेव्हा तू आणि अधिराम दोघंही वटपौर्णिमेचं कडक व्रत करायचा, कडक उपवास करायचा. इकडे एजे एका मीटिंगमध्ये असतात आणि तिथे ते स्नॅक्स घेत असतात, ते खात असतात. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आज उपवास आहे. ते म्हणतात की नाही नको. आता इकडे आपल्याला पाहायला मिळतं की लीलाची पहिली वटपौर्णिमा आहे, लग्नानंतरचा पहिला सण आहे. त्यासाठी लीला पण जोरदार तयारी करून आहे. आणि त्याचबरोबर इकडे आजीही खुश आहेत की आता लीलाची पहिली वटपौर्णिमा होणार आहे. त्या म्हणतात की लीलाची ही वटपौर्णिमा व्यवस्थित झाली पाहिजे, त्यामध्ये कोणतंही विघ्न यायला नको आहे, असं आजींचं म्हणणं असतं. मग आजी एजेला फोन करतात आणि सांगतात की अधिराम, अरे लीलाची आज पहिली वटपौर्णिमा आहे, मला वाटतं तू आलं पाहिजेस. आणि मग एजे आईचा फोन आलेला आहे म्हणून धावत ते याला निघतात. तर लीला इकडे वडाची पूजा करण्यासाठी आलेली असते. तर लीलाच्या सोबत तिथे कालिंदी बाकीचे सर्वजण असतात. तर कालिंदी लीलाला म्हणते की तू 1000 प्रदक्षिणा वडाला मारायच्या आहेत. 1000 फेऱ्या प्रदक्षिणा मारल्या तरच एजे तुझे होतील, म्हणजेच 7 जन्मासाठी एजेंचं बुकिंग होईल, असं लीलाला सांगते. लीला मात्र भोळेपणाने तिच्यावर विश्वास ठेवते आणि प्रदक्षिणा मारत असते. आता तिच्या 999 प्रदक्षिणा पूर्ण झालेल्या असतात आणि आता लास्ट प्रदक्षिणा चालू असते. पण लीलाला काही होतच नसतं, तिला चक्कर येऊ लागलेली असते. तिनं सकाळपासून कडक उपवास केलेला असतो आणि लीलाला काही जमेनाच केलेलं असतं. लीला चक्कर येऊन पडणार असते. सर्वजण तिथं असतात. तेवढ्यात एजे तिथे येतात आणि धावत लीलाच्या मदतीला जातात आणि ते लीलाला पडू देत नाही, तिला सावरतात, तिला झेलतात, तिला उचलून घेतात आणि प्रदक्षिणा मारू लागतात. आणि आता लीलाच्या हातामध्ये दोरा तसाच असतो जो वडाला गुंडाळलेला असतो आणि शेवटची प्रदक्षिणा ही लीला आणि एजेंनी पूर्ण केलेली असते. त्यामुळं कालिंदी त्याचबरोबर आजी या दोघींनाही खूप आनंद झालेला असतो. शेवटी देवाच्या मनात जे आहे तेच नियतीने घडवून आणलेलं असतं, हे आपल्याला पाहायला मिळतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.